क्षणी दिसू लागलाय. एखादी घटना घडते, फार फार भयंकर अशी घटना. सगळ्यांसाठी ती पूर्णपणे अनपेक्षित असते. प्रत्येकजण एकच म्हणत असतो, असं काही होईल याची कल्पना नव्हती. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आपणही ती बातमी ऐकतो, त्या घटनेबद्दल जाणून घेतो. पण हळूहळू एक गोष्ट आपल्या लक्षात यायला लागते. या सगळ्या मागचं खरं कारण आपल्याला माहीत आहे. असं काहीतरी जे इतरांना कदाचित कधीच कळणार नाही, आणि कळलं तरी त्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही. त्या जाणीवेचं ओझं घेऊनच आपण जगत राहतो. मनातून तो हिशोब, ते गणित काही केल्या पुसता येत नाही. आणि मग एक क्षण येतो जेव्हा आपल्याला जाणवतं, आता हे रहस्य पोटात घेऊनच पुढचा प्रवास करायचा आहे. त्या दिवशी रविवार होता, सुट्टीचा दिवस. कितीही उशिरा उठायचं ठरवलं तरी नवीन जागी शांत झोप लागत नाही, ती नाहीच. मला जाग आली तेव्हा जवळजवळ 7:30 वाजले होते. मी चहा टाकला आणि तो उकळस्तवर म्हटलो हळू आवाजात, टीव्ही लावावा. रवी अजूनही झोपला होता. मी चहा घेऊन आलो आणि टीव्ही समोर बसलो. टीव्ही आता नीट लागला होता आणि नीट लक्ष देता मला ते दाखवत असलेली ब्रेकिंग न्यूज दिसली. तीच बातमी गेला बराच वेळ ते परत परत दाखवत असले पाहिजेत, कारण ती होतीच तशी. बघता बघता मला घाम फुटला, हात थरथरायला लागले. रवी उठून माझ्या मागे येऊन उभा राहिला. त्यानेही ती बातमी पाहिली आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांनाही 1 महिना आधी घडलेला तो प्रकार पुन्हा आठवला. खरं तर आम्ही तो विसरलोच नव्हतो. या गावात कामानिमित्त आलेले आम्ही सरकारी कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई. या गावचं खरं नाव मला विचारू नका, कारण ते तितकंसं महत्वाचं नाही. आता गावाचं नाव सेलगाव असं धरून चालूया. गावात सर्वेच्या कामासाठी आम्हाला जावं लागेल. आता गावात काही निकषांच्या आधारे जे जे लोक एका गटात येतात, त्यांच्याशी बोलून, त्यांची माहिती घेऊन, थोडं अजून संशोधन करून मग तालुक्याला हेड ऑफिसला रिपोर्ट सबमिट करायचं होतं. आमची सोय या गावात एका सरकारी गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली होती. 2 आठवडे लागतील सगळं करायला, असा आमचा अंदाज होता. पण जसे जसे आम्ही कामाला सुरुवात केली, आमच्या लक्षात आलं की इथे जास्त वेळ लागू शकतो. आम्ही आमच्या सर्व्हेसाठीची मुदत वाढवून घेतली. सेलगावच्या सीमेजवळ मूळ गावापासून बरंच बाहेर एक जुना वाडा होता. तिथे देखील काही वस्ती आहे आणि कोणीतरी फार पूर्वीपासून गावात राहणारे आजोबा तिकडे राहतात असं समजलं. त्यांच्याकडून काही माहिती मिळते का पाहायला एकदा दुपारी 4च्या दरम्यान आम्ही गेलो. गाव तसा छोटा पण टुमदार. आम्ही मुख्य रस्ता धरला आणि गावाच्या बरंच बाहेर आलो. आता तो वाडा आणि तिथली वस्ती आम्हाला दिसू लागली. तो रया गेलेला वाडा देखील आम्हाला दिसला. बऱ्याचशा घरांची पडझड झाली होती. पावसा पाण्याच्या किंवा वादळामुळे झाली असावी, असं आम्हाला वाटत होतं. आम्हाला तिथे ते छोटं घर दिसलं, जिथे आत दिवा जळत होता. बाहेर कोणीच नव्हतं. आम्ही दारावर टकटक केलं. थोड्या वेळाने
एक फार वृद्ध माणसाने दार उघडलं. आम्ही त्यांना नमस्कार केला आणि जे काही आमचं काम होतं ते सांगितलं. त्यांना ठाऊक होती तेवढी माहिती त्यांनी दिली आणि आता उद्या सकाळी ते देखील बसने त्यांच्या मुलाकडे जात आहेत असं त्यांनी सांगितलं. आम्ही तेथून बाहेर पडल्यावर वाडा पाहणार होतो, पण बराच अंधार झाला होता. गावाकडे काही रस्त्यात दिवे वगैरे नसल्याने फार जास्त मिट्ट काळोख होतो हे आम्हाला लक्षात आलं होतं. आम्ही तिथून बाहेर पडणार एवढ्यात हलका पण सुस्पष्ट असा घंटा वाजवल्याचा आवाज आला. आम्हा दोघांनाही हे विचित्र वाटलं. ज्या वाड्यापाशी आम्हाला आधीच वस्ती तुरळक आणि त्यात फक्त ते म्हातारे आजोबा भेटले, तिथे असा आवाज यावा हे खरंच विचित्र होतं. आम्ही दोघांनी त्या दिशेने जायचं ठरवलं. त्या वस्तीपासून थोडं पुढे जंगल सुरू होत होतं, पण आमचं कुतूहल काही आम्हाला शांत बसू देणार नव्हतं. आम्ही पुढे गेलो. जसे जसे आम्ही वस्तीपासून लांब आणि जंगलाच्या जवळ आलो तसा तसा तो आवाज स्पष्ट होत गेला. आता कोणीतरी शंखनाद केला. तो आवाज फार जवळून आल्यासारखा वाटला. थोडं नीट बघता आम्हाला ते देऊळ दिसलं. जंगलाच्या थोडं आत एका मोठ्या झाडाच्या मागे ते देऊळ होतं. ते देऊळ दगडी होतं. आत देवीची मूर्ती होती आणि तिथेच एक छोटा मिणमिणता दिवा आम्हाला दिसला. कोणीतरी आतच येऊन ठेवून गेल्यासारखा. आम्ही बूट काढून आत आलो आणि मूर्तीच्या दिशेने गेलो. मूर्ती देवीची होती, पण नेहमी असते तशी नाही, थोडी वेगळी होती. आम्ही इथे तिथे बघत असताना मागून आवाज आला, "कोण हवंय तुम्हाला?" आम्ही दोघे दचकलो. मग थोडे सावरलो. वळून बघतो तर पुजारी, शेला आणि गळ्यात उपरणं असलेले, डोक्याला टक्कल आणि गंभीर चेहरा असलेले गुरुजी तिथे आले होते. काही नाही, आम्ही इथेच एका कामासाठी आलो होतो, तेव्हा हा घंटेचा आणि शंखाचा आवाज ऐकला आणि मंदिर पाहायला आलो, रवीने उत्तर दिलं. बरं बरं म्हणत तो पुजारी गाभाऱ्याकडे गेला आणि काहीतरी करू लागला. आम्हीही त्यांच्या मागे मागे गेलो. पंडितजी, किती जुनं मंदिर आहे हो हे? मी विचारलं. 150 वर्ष होऊन गेली आता. माझी 5वी पिढी आहे इथे मंदिर सांभाळणारी, ते बोलले. मंदिर बांधलं कोणी? रवीनं विचारलं. या वाडीचे, चंदनवाडीचे सावकार होते, त्यांनी बांधलं, एका फोटोकडे बोट दाखवत ते म्हणाले. अच्छा अच्छा. आणि आणि या देवीची मूर्ती जरा वेगळी वाटते, रवी म्हणाला. हो, कारण या वाडीतल्या लोकांची अशी मान्यता होती की या देवीला शनी पावला होता, त्यामुळे शनीची महादशा किंवा शनीशी संबंधित कुठल्याही समस्येसाठी इथे प्रार्थना केली जाई. अच्छा अच्छा, मी म्हणालो. आणि तेव्हाच माझं लक्ष गेलं देवळाच्या एका भिंतीवर जवळजवळ 5 ते 6 दगडी विटांवर काहीतरी कोरलं होतं. भाषा कुठली ते समजत नव्हतं, पण प्रॉपर काहीतरी लिहिलं होतं हे दिसत होतं. हे हे काय आहे पंडितजी? कुठली भाषा आहे ही? मी विचारलं. ते पाहताच त्या पुजाऱ्याचा चेहरा गंभीर झाला. ते एक वचन आहे जे कित्येक वर्षांपूर्वी केलं गेलं होतं आणि अजूनही अपूर्ण आहे. ते मराठी आहे, पण मोडी लिपीत लिहिलंय, ते म्हणाले. वचन आहे आणि अपूर्ण आहे म्हणजे? कोणी दिलं वचन आणि कोणाला? रवीनं विचारलं. 1850 ते 1860 च्या दरम्यानची गोष्ट असावी.
या गावात भयंकर दुष्काळ पडला. असा की विचारू नका. काहीही केलं तरी पाऊस काही पडत नव्हता. तेव्हा गावातला सगळ्यात श्रीमंत घराणं म्हणून सगळे आले वाड्यात राहणाऱ्या सावकारांकडे मदत मागायला. सावकार साहेब तेव्हा 70 वर्षांचे वगैरे असतील. त्यांनी मुलाला सांगितलं की गावकऱ्यांना मदत कर आणि या देवळात नवस बोल देवीला की देवी पाऊस पडू दे आणि चांगलं पीक येऊ दे. तसं झालं तर तू देवळाच्या विकासासाठी पैसे देशील आणि आपल्या जमिनीचा एक हिस्सा या वस्तीतील आदिवासी आणि देवळासाठी देशील. त्याने तसा नवस बोलला. गावकऱ्यांनी आणि इथे वस्तीत असलेल्या आदिवासींनी जय जयकार केला आणि शनीची कृपा असलेली ती देवी मदतीला धावून आली. 5 दिवसात पाऊस आला. दुष्काळ गेला. पण माणसाचं मन ही काही सोपी गोष्ट नाही. सावकार साहेब हृदयविकाराच्या झटक्याने गेले आणि त्यांचा मुलगा झालेल्या कमाईच्या जोरावर तालुक्याला निघून गेला. आणि वर म्हणतो कसा, असे दगडी देव आणि त्यांना प्रसन्न असलेले कोटी कोटी मैल दूर असलेले ग्रह वगैरे सगळं खोटं. मी नाही मानत हे काही. पाऊस येणारच होता. त्याने जो नवस बोललेला त्याचा शिलालेख इथे बसवण्यात आला होता. वचन पूर्ण करायला खरं तर त्याच्याकडे खूप वेळ होता. त्याच्या पुढच्या पिढ्यांमधलं देखील कोणीच आलं नाही. अर्थात त्यांना समजायलाही काही मार्ग नव्हता. पण डोकं एकदा का पैसा आणि हाव यांनी पोखरलं की माणूस संपलाच समजा. ते बोलायचे थांबले. खूप वेळ होता म्हणजे? रवीने विचारलं. या देवीला म्हणे शनी प्रसन्न होता. शनी दिसला आभाळात की समजून जा देवीच्या डोळ्यातून साक्षात शनी महाराज आपल्याकडे पाहत आहेत. शिलालेखात असं स्पष्ट लिहिलं आहे की देवीने शनीच्या वक्रदृष्टीपासून गावाचं रक्षण केलं आणि जे सावकार होते त्यांनी असं वचन दिलं की जेवढा जवळ शनी आत्ता आला आहे तेवढा जवळ जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा त्याला दिसेल की आम्ही आमचा शब्द पाळला आहे. तसं नसेल तर शनिदेव देतील ती शिक्षा आम्ही भोगू. ते म्हणाले. मग आता त्यांनी वचन पूर्ण नाही केलं? पुढल्या पिढीमधलं देखील कोणीच नाही? रवीनं विचारलं. पुजाऱ्याने मान नकारार्थी हलवली. आम्ही दोघेही घाबरलो. भीत भीत मी विचारलं, शनी परत तेवढा जवळ कधी येणार? जेव्हा तो येईल तेव्हा सावकारांच्या वंशजांना त्यांनी न फेडलेल्या या नवसाची किंमत चुकती करावी लागेल. आता जेव्हा शनी येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. ते म्हणाले. आम्ही दोघांनीही ते सगळं ऐकून घेतलं आणि मी विचारलं, मग सावकारांची आत्ताची पिढी कुठे आहे? ते इथे येत नाहीत? तो पुजारी हसला आणि म्हणाला, नवस त्यांचा, चिंता त्यांनी करावी. मला फक्त एवढंच माहीत आहे की शनी हिशोबाला पक्का असतो. ज्याच्याकडून जी वसुली करायची असते ती तो करतोच. मग तुम्ही कुठेही असा आणि कोणीही असा. म्हणजे काय? मी म्हटलं. मला त्याचं ते बोलणं जरा चमत्कारिक वाटलं. म्हणजे हेच की असे नवस पिढीजात असतात. मागच्या पिढीनं बोललेलं पुढच्या पिढीला फेडावं लागतं. जर तसं केलं नाही तर ज्या दिवशी हिशोब होईल त्या दिवशी त्याची किंमत मोजावी लागते. किंमत मोजावी लागते? बाप रे, मी म्हटलं. आता मला हलकीशी भीती वाटू लागली होती.
शनीची शिक्षा सोपी नसते बाळा. असो, मी येतो आता. तुम्हीही जा. खूप अंधार झालाय. असं बोलून ते निघून गेले. आम्ही तिथून बाहेर पडलो. थोडे भारावलेलेच होतो. काय पण स्टोरी सांगितली त्या म्हाताऱ्याने, रवी मला म्हणाला. मी फक्त नावापुरता हसलो. पण खरं सांगायचं तर त्याने सांगितलेली गोष्ट मला कधीच थाप वाटली नव्हती. शनीचा प्रकोप काय, अजून काय, नवस काय, तो फेडावा लागतो काय, दिसतात तेवढ्या गोष्टी या जगात कधीच सोप्या नसतात, असं मी मानतो. आम्ही निघून आलो. त्या दिवशी रात्री देखील शांत झोप लागली नाही. डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. दुसऱ्या दिवशी देखील मी आणि रवी याबद्दल थोडं बोललो, पण नंतर कामाच्या व्यापात आम्ही त्याबद्दल पार विसरून गेलो. त्या गोष्टी आज बरोबर त्या गोष्टीला आज 25 दिवस झाले आणि आज सकाळी उठून बघतो तर ही बातमी. लोकसभा खासदार संजय सरपोतदार यांच्या खासगी विमानाला अपघात. विमानाचा ताबा सुटल्याने ते थेट डोंगरावर जाऊन आदळलं. सरपोतदार यांच्यासोबत असलेले त्यांचे बॉडीगार्ड, त्यांचे पर्सनल सेक्रेटरी आणि वैमानिक यांचे मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटली आहे. हे सगळं काय होतंय मला समजेना. आणि तेव्हाच माझी नजर खाली अगदी छोट्या अक्षरात दिलेल्या एका दुसऱ्या बातमीवर गेली. त्यात लिहिलं होतं, खगोलप्रेमींसाठी खुशखबर. काल रात्रीपासून पुढचे 2 दिवस शनी ग्रह पृथ्वीवरून दुर्बीण किंवा टेलिस्कोप न वापरताही पाहता येणार आहे. शनी शनी जवळ आला होता. शनी दिसू लागला होता. म्हणजे पंडितजी बोलले होते तसं. पण या सगळ्याचा इथे काय संबंध? मी विचार करत राहिलो आणि तेवढ्यात एका पत्रकाराने माझ्या प्रश्नाचं असं काही उत्तर दिलं की सगळं चित्र एका क्षणात स्पष्ट झालं. तो म्हणाला, सरपोतदारांचं घराणं हे मूळचं सेलगावचं. पूर्वी ते तिथे सावकारी करायचे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी गाव आणि सावकारी दोन्ही सोडून शहरात स्थलांतर केलं. तिथे साखर कारखाना उभारून नव्या व्यवसायाला सुरुवात केली. पुढे तो आणखी काय काय सांगत राहिला. पण माझ्या कानावर काहीच पडत नव्हतं. सेलगाव, सावकार, गाव सोडून आले, शनी दिसू लागलाय. मला सगळी उत्तरं मिळाली होती. मी डोक्याला हात लावून टीव्हीकडे बघत राहिलो. धन्यवाद. तर आजची पण एक वेगळ्या प्रकारची कथा, आपण एक रहस्यकथा सादर करण्याचा प्रयत्न केला. आज आपण जरा शनी आणि थोडंसं ॲस्ट्रॉलॉजिकल टाईप एक रेफरन्स देण्याचा आपण आजचा कथेत प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनीच निश्चितच तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी मी आशा करतो. आणि तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर सांगा की या कथेमधलं तुम्हाला जर आवडली तर काय आवडलं, जर नाही आवडलं तरी पण मनमोकळेपणाने तुम्ही बोलू शकता, फीडबॅक देऊ शकता. आपण दिलेला जो फीडबॅक आहे त्याचा नक्कीच विचार करून तसे बदल करण्याचा आपण प्रयत्न करू. याच्यापुढे आपलं नेहमीचंच आपलं जे काही चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहू शकता. जर तुमची इच्छा आहे की एखाद्या पर्टिक्युलर विषयावरती आपण काही टॉपिक कव्हर करावा, काही वेगळं करावं, तुमच्या आजूबाजूला तुमच्या फ्रेंड्समध्ये वगैरे कोणाच्या बाबतीत काही घडलं असेल तर तुम्ही ते शेअर करू शकता. आपण ते पण मनोरंजक पद्धतीने रहस्यकथा किंवा गूढकथेच्या माध्यमातून सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या व्यतिरिक्त आपलं चॅनल जे आहे त्याला तुम्ही स्वतः सबस्क्राईब केलंच असेल अशी माझी आशा आहे. केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.
तुमच्या आजूबाजूला जे कोण मराठी रसिक प्रेक्षक आहेत ज्यांना अशा टाईपचा कॉन्टेंट आवडतो त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल जरूर पोचवा. आपल्या आता जवळजवळ 20 किंवा 21 कथा आता झाल्यात, तर आपण निश्चितच चॅनलचा प्रसार केला तर जे कोण नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी बऱ्यापैकी कॉन्टेंट अवेलेबल आहे, सो दॅट दे कॅन अंडरस्टँड की आपली काय थीम आहे, आपण कसं प्रेझेंट करतो. आणि या व्यतिरिक्त लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमच्या आजूबाजूला जी काही रहस्य आहेत ती शोधत राहा, ती उलगडत राहा. आणि हे सगळं करताना एक गोष्ट मात्र विसरू नका की दिसतात तेवढ्या गोष्टी सोप्या कधीच नसतात. थँक्यू व्हेरी मच.